ही आताची ताजी दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत। प्रचंड मोठी गर्दी आहे मराठा आंदोलकांची। काल मजल दरमजल करत मुंबईच्या दिशेने येण्यासाठी त्यांनी वाट धरलेली आहे आणि आरक्षणाचं हे वादळ सध्या मुंबईच्या दिशेने कूच करत असताना हा एक महत्त्वाचा टप्पा आहे शिवनेरी इथला। आता शिवनेरीच्या किल्ल्यावरती जाऊन ते दर्शन घेतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने त्यांची पावलं वळतील। तर मराठा आरक्षणाची प्रमुख मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि सध्या ते शिवनेरीवरती पोहोचलेले आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावरती आंदोलनासाठी 8 तासांची वेळ देण्यात आली आहे। पोलिसांना हमी देत जरांगेंनी ही वेळ सुद्धा मान्य केली। मात्र शिवनेरीवरती पोहोचल्याच्या नंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी वेगळीच भूमिका घेणार की काय असं दिसून आलंय। त्यामुळे जरांगे आणि मराठा बांधव आता प्रशासनाने दिलेली 8 तासांची वेळ पाळणार की याच वेळेवरती आणखी कोणती वेगळी भूमिका घेणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तसंच अटी शर्ती काढा अशी मागणी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। तर आंदोलनासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घ्यावी असं हायकोर्टाने सांगितलं होतं। काल आझाद मैदान पोलीस स्टेशनची परवानगी त्यांना आंदोलन करण्यासाठी देण्यात आली आहे। मात्र केवळ 1 दिवसामध्ये 8 तास हे आंदोलन असावं आणि 5000 आंदोलकांच्या सोबतच हे आंदोलन करता येईल अशी परवानगी त्यांना मिळाली आहे। त्यामुळे ही वेळ खरं तर त्यांनी मान्य केलेली होती। आता या वेळेमध्ये ते पुन्हा काही बदल करणार का, या संदर्भात ते वेगळी काही भूमिका मांडू शकतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र शिवनेरी किल्ल्यावरची ही थेट दृश्य आपण बघतोय। हजारो समर्थकांसोबत हजारो मराठा बांधवांच्या सोबत सध्या मनोज जरांगे पाटील हे शिवनेरी किल्ल्यावरती दाखल झालेले आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावरती पोहोचून दर्शन घेतल्याच्या नंतर पुन्हा एकदा ते आता वेळेच्या संदर्भात काही वेगळी भूमिका मांडतील का हे बघणं महत्त्वाचं आहे। तर जरांगे पाटील उद्या मुंबईतल्या आझाद मैदानावरती उद्यापासून उपोषणाला सुरुवात करतायत। मराठा आरक्षणाची त्यांची आग्रही मागणी आहे। इतर अनेक मागण्या आहेत। सगळे सोयऱ्यांच्या आरक्षणाची मागणी आहे मराठा आरक्षणामधूनच। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं आहे जरांगे पाटील ही हे दर्शन घेतल्याच्या नंतर नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात। एक दिवस बसाल आणि परवाचं मग परवानगी नाही, असं होऊ शकत नाही। असं होऊ शकत नाही। 1 दिवसात मग अंमलबजावणी करा, जाऊ दे। 1 दिवसात अंमलबजावणी करून टाका, नाही तर आत्ताच करा ना। इथूनच गुलाब ट्राका भरतो आम्ही शिवनेरी किल्ल्यावरून। असं कसं होऊ शकतं? 1 दिवसात उपोषण कसं करायचं? मग करा तुम्ही 1 दिवसात मागण्या मान्य। तुम्हाला कोणतीच पकडण्याचा प्रयत्न केला, समाजाला मूर्ख बनवते ते, अपमान करतात माझ्या समाजाचा आणि माझा पण प्रत्येक वेळी जाणून बुजून। कारण मी मॅनेज नाही होत, पण मी हटत नाही फडणवीस साहेब। हे बघा, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मनोज जरांगे झेलणार, पण आता हटत नाही। नाही असं नाही होणार, असं होणार नाही। ते कायम होणार, तसं होणार नाही, कायम होणार। बाकीचे नियम पाळणार। तुम्ही म्हणता ना इतके लोक, तर आम्ही आमच्या लोकांना सांगू तुम्ही तर तिकडे बसा, हे उठून गेले की तुम्ही या। आम्ही आमचे सगळे टप्पे केलेले विजय मिळवण्याचे, त्याचं काही टेन्शन नाही सरकारला, नाही मला बी नाही। आम्ही आमचं सगळं शांततेच्या मार्गाने टप्पे केलेले। एवढी विनंती सन्माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावी की आमच्या अटी शर्ती काढून टाकाव्यात। आणि पोरांनाही माझं सांगणं आहे, तिसरी गोष्ट पुन्हा एकदा लढताना फक्त संयमानं शांत